पण इतिहासाची मला खूप आवड. एक व्हिडिओ बनवला होता, मस्त होता इतिहासावर, पण त्याला काही व्ह्यूजच नव्हते. तर मी 27 वेळा तो चेक केला किती व्ह्यूज आलेत बघायला. तेव्हा जाऊन त्याला 27 व्ह्यू आले होते. मी सरकारची हे करतोय, चेष्टा करतोय, कोणाची हिंमत नव्हती माझ्या मेडिसिन मधली चूक काढायची. मग ते मराठी मध्यमवर्गीय पैसे वाचवले तरी या बच्चा भी बैठेगा म्हणून त्याने मला पण त्यातल्या त्यात 500 वसूल करून घ्यावे म्हणून त्याने मला बसवलं उर्दू शिकायला. मी थोडं शिकून घेतलं. तर मला राजकारणात वगैरे सुद्धा मी पडू शकलो असतो, पण आडनाव गोडसे वगैरे कुठे त्यावेळेला वाटलं की काय भविष्य नाही आपल्याला. डॉक्टर हे युट्यूब वर ऐकलंय, त्यावेळेस ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला आतून काय वाटतं? रवी गोडसे कडून आल्या तर वरदान, दुसऱ्या कोणाकडून आला तर धोका. ओके. आणि माझी एक आयडिया आहे, सुपर आयडिया, कोणी घेतच नाही पण माझी आयडिया. घरातल्यांची रिॲक्शन काय ते तुम्हाला मी गाडीमध्ये व्हिडिओ बसवून तर त्याच्यावरून कळतच असेल. हे अमेरिका काढलं इंडियाच्या ॲलोपॅथिक प्रॅक्टिस म्हणून. 2 गोष्टी उरतात, अश्वगंधा आणि ॲटिट्यूड. तर कुठून येतो? आम्ही खूप चांगले लोक होतो, समाजाने आम्हाला धंद्याला उभं केलंय. मला भारताने शिकवलं की जिथे राहतोस त्याच्याशी पूर्ण इमानदारी ठेव. शेवटचा प्रश्न, मोदी भक्त आहात. नमस्कार, मी निनाद कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कोरोना काळात आठवला की आपलं आजही आपल्या अंगावर शहारे येतात. रस्त्यावरची भयान शांतता आणि भारतापासून लाखो मैल दूर एक आपला आवाज आणि दिलासा देणारा व्हिडिओ. तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय. कोविड काळामध्ये घराघरामध्ये पोहोचलेले डॉक्टर रवी गोडसे आज आपल्यासोबत दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आलेत. गोडसे सर, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझी इच्छा अशी आहे की लोकांना माझं नाव लक्षात राहावं, कोविडचं नाही. लोक मला रस्त्यात भेटून विचारतात की तुम्ही कोविड बद्दल बोलायचं, काय नाव तुमचं? सुग्रीव का? म्हटलं सुग्रीव नाही हो, रवी गोडसे. पण माझी अशी इच्छा आहे की लोकांनी म्हणून रवी गोडसे कुठल्या व्हायरस बद्दल बोलत होते, कोविड. तशी माझी महत्वाकांक्षा आहे. बरोबर. त्या प्रश्नावर मी येतो की कोविडच्या आधी रवी गोडसेंना प्रत्येक जण ओळखत होते, पण कोविड मध्ये तुम्ही जे काही पद्धतीने लोकांना दिलासा देत होतात, ते पण भारतापासून लाखो मैल दूर अमेरिकेतनं, त्याच्यानंतर तुम्ही घराघरातले डॉक्टर झाला. हा बदल कसा वाटला? म्हणजे अचानक आलेली प्रसिद्धी एन्जॉय केली का ताण वाटलं? नाही, ताण नाही. हे बघा, मी ना पहिल्यापासून व्हिडिओ बनवायचो, पण युट्यूब वगैरे आल्यापासून मी मूवीज बनवायचो. ओके. पण इतिहासाची मला खूप आवड. एक व्हिडिओ बनवला होता, मस्त होता इतिहासावर, पण त्याला काही व्ह्यूजच नव्हते. तर मी 27 वेळा तो चेक केला किती व्ह्यूज आलेत बघायला. तेव्हा जाऊन त्याला 27 व्ह्यू आले होते. म्हणजे तुम्ही ते व्ह्यू होते. पण कधी कधी काय असतं ना, एखाद्या गोष्टीची तेव्हा ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तर ते सगळं जुळून येतं. म्हणजे माझे ते काय होते, शायरी, कविता, विनोद बुद्धी. पण हे कसं असतं ना, हे बाकी बेसिक सगळं चांगलं असतं, पण म्हणजे एखादा समजा इडली बनवणार आहे, तो डान्स करतो, तो दिसायला चांगला आहे, तो धनुष्यबाण चांगला चालवतो, पण त्याने इडली चांगली नाही बनवली तर मग काय मजा आहे? बरोबर. तुमचं मेडिसिन स्ट्रॉंग पाहिजे. ते तुमचं एकदा असलं की मग बाकीचं सगळं विल बी, त्याच्यावर बाकीचा लवाजमा सजतो. मग ते सगळं जुळून आलं. आणि कसं झालं ना की भारतामध्ये फारच निराशेचं वातावरण पसरलं होतं तेव्हा. म्हणून लोकांना असं कोणीतरी थोडासा कणखर, ते सुद्धा हे जे सरकारसाठी नियम काढत होते त्यांना कोणीतरी हसत हसत त्यांची खेचून अरेला कारे म्हणणारा जनतेच्या वतीने आणि जनरली बरोबर असणारा. म्हणजे असं मी सरकारची हे करतोय, चेष्टा करतोय, कोणाची हिंमत नव्हती माझ्या मेडिसिन मधली चूक काढायची. मेडिसिन सगळं बरोबर होतं म्हणून मी ते करू शकत होतो. तर त्याच्यामुळे ते लोकांना थोडं जरा आपलेपणा वाटला की आपल्यातला कोणीतरी आपल्या बाजूने बोलतोय म्हणून. मग आणि मला आधी माहित नव्हतं की तो एक मी व्हिडिओ बनवला होता कोविडवर. मी काय वेडेपणा झालाय, म्हणजे तेव्हा तो एअरबॉर्न नव्हता, तेव्हा ड्रॉपलेट होता, मग झाला एअरबॉर्न, पण त्याची शीघ्रता कमी झाली. म्हणजे म्हटलं अरे तुम्ही बस चालवताय, तो मी पहिला व्हिडिओ बनवला होता मराठीमध्ये. तुम्ही बस चालवताय, हा एअरबॉर्न असेल तर मध्ये लोक नाही चालणार,
हम्म. पुढे ड्रायव्हर मागे कंडक्टर, मग बस चालवायची कशाला? उतारूच नाहीत तर. हम्म. सर्व ब्रेक मध्ये मनाचा ब्रेक उत्तम. हो. तर विचार करा, हा जो मी पहिला व्हिडिओ बनवला तो सॉलिड व्हायरल झाला होता. हम्म. हम्म. आणि मग त्याच्यानंतर मी बनवत गेलो. हम्म. आणि मी तेव्हा एकदा टेम्पलमध्ये गेलो होतो, पिट्सबर्ग मध्ये, आणि अचानक लोक मला ओळखायला लागले. हम्म. हम्म. त्या मला सरळ किक बसले. आणि मग आता मी इंडियात आलो की मग लोक ओळखायचे. एकदा मी आता वाडेश्वरला गेलो होतो 2 वर्षापूर्वी. हा. ते एका माणसाच्या शेजारी बसलो होतो, लोक येऊन फोटो बिटो काढत होते. त्या माणसाला म्हटलं, तुम्हाला हवाय का फोटो? तुला नाही, कोण तुम्ही? नाही, काय कोण तुम्ही, काय नक्की ओळखत नाही, घ्या फोटो घ्या. तुला नाही, पण मी ओळखतच नाही, काय ते म्हटलं, नाही काय ओळखत नाही, काय काढा कॅमेरा. त्याला फोन जबरदस्ती फोटो घ्यायला लावला. मग मला पण ते हँडल बसायला लागलं की लोक ओळखतात. मग त्याच्यानंतर मला हिस्ट्री माहिती आहे, जिओ पॉलिटिक्स मध्ये. आणि कसं होतं ना, मला त्या प्रश्नाची सर्वात जास्त गंमत वाटते. ओके. आणि कोणी काय विचारलं ना, तर मी त्या माणसाचा एवढा आदर करतो ना, ज्या माणसाला मी आवडत नाही ते लोक पण मला खूप आवडतात. मैं क्या कहूं मैत्री, आपण तर आदमी को जैसा है, तर त्याच्यामुळे की त्यांनी 3-4 मिनिटं घालून माझा व्हिडिओ पाहिला, मला प्रचंड कौतुक आहे त्यांचं. ते विचारतात की आतलं तुम्हाला काय समजतं राजकारणातलं. अरे पण आपले पॉलिटिशियन्स आहेत, ते काय काय त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून ते हेलिकॉप्टरमध्ये उडतात, काय ते बाबा सक्सेसफुल आहेत का, काय केलंय त्यांनी? राजकारण हे काय करिअर आहे का? तुम्ही कुठली तरी करिअर करा आणि मग राजकारणामध्ये जा ना. मग त्यांना कळलं तर मग रवी गोडसेला का नाही समजणार? हा एक थोडा उर्मट प्रश्न आहे. आणि गंमत काय आहे की आता अमेरिकेत माझे सगळे पेशंट आहेत, म्हणजे चीनमध्ये वाढलेला चीनी, अमेरिकेमध्ये वाढलेला चीनी. तर आपणच सगळ्यांनी एकत्र बसून भुवन, लाका, भुरा, कचरा, ईसा काका, टिपू एकमेकांची पाठ ठोपण्यात काय पॉइंट आहे? कॅप्टन रसेलला पण आपल्याबद्दल काय वाटतं कळायला पाहिजे ना. त्याच्यामुळे मग चीन मधल्या चीनचं भारतातल्या भारतीयांबद्दल काय मत आहे, युक्रेन मधल्या माणसाला रशियाबद्दल काय वाटतं, रशियातल्या माणसाला इराक बद्दल काय वाटतं. तर माझे सगळे पेशंटच आहेत. त्याच्यामुळे मग मी जिओ पॉलिटिक्स बद्दल व्हिडिओ बनवायला लागलो. मग कोविडमध्ये मी हिंदीमध्ये बनवायला लागलो, तर हिंदीमध्ये जास्ती चालायला लागले कारण माझं उर्दू चांगलं आहे. त्याच्यामुळे मग मराठी थोडं मागे पडून सगळं हिंदीमध्ये चालू झालं. या उर्दूच्या याच्यावरनं मला तुम्हाला विचारायचंय की तुमचं शिक्षण मराठीतनं झालेलं आहे, पण उर्दूचं तुम्हाला हे कुठून? आताच आम्ही वाडेश्वरला चर्चा चालली होती, तेव्हा त्यांनी विचारलं, माझी एक मावस बहीण शिकत होती उर्दू मध्ये, 500 रुपये तेव्हा होते. तर 500 रुपये म्हणजे खूप होतात ना त्यावेळेला, त्या लहानपणी. तर मावशी म्हणाली त्यांना की 400 रुपयामध्ये करा. त्याला नाही 500 म्हणजे 500. मग ते मराठी मध्यमवर्गीय पैसे वाचवले तरी या बच्चा बी बैठेगा म्हणून त्यांनी मला पण, म्हणजे त्यातल्या त्यात 500 वसूल करून घ्यावे म्हणून त्यांनी मला बसवलं उर्दू शिकायला. मी थोडं शिकून घेतलं. आणि त्याची नजाकत अशी आहे ना भाषेची की एखादा शेर कुठे अचानक आला तुमच्या डोक्यामध्ये तर एकदम तो फिट बसतो. ओके. डोंबिवली ते अमेरिका प्रवास नेमका कसा चालू झाला? म्हणजे तो कसा पहिले ठरवून होता? नाही, मला ना प्रवासाची खूप आवड आहे. तर मला राजकारणात वगैरे सुद्धा मी पडू शकलो असतो, पण आडनाव गोडसे वगैरे कुठे त्यावेळेला वाटलं की काय भविष्य नाही आपल्याला. मग म्हटलं की प्रवासाची खूप आवड होती. तेव्हा मी लहानपणी ज्युल्स वर्नची मराठीत अनुवादित पुस्तकं वाचली होती. त्याच्यामुळे म्हणजे कुशल काय असेल जगामध्ये, अवकाशामध्ये. तर अमेरिकेमधून प्रवास वगैरे करणं सोपं असतं. तर मला बनायचं होतं इतिहासाचं शिक्षक. तर घरी आपण आईबाबांचं सगळं ऐकतो. म्हणजे आपण जेव्हा लहान होतो, तुमचं वय मला माहिती आहे, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण 11वी-12वी जाईपर्यंत आपल्याला कळायचं नाही की आई बाबा काय एवढे हुशार नाहीये. इकडच्या अमेरिकेतल्या मुलांना तर फर्स्ट ग्रेडलाच कळतं की आई बाबांचं काय ऐकण्यात पॉईंट नाहीये. तर आई म्हणाली नको हिस्ट्री टीचर नको, कारण तुला स्टुडंट कोण मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तू डॉक्टर हो आणि हिस्ट्री छंद म्हणून ठेव. ठीक आहे चलता आहे. मग मी डॉक्टर झालो. तुमच्या घरामध्ये काही डॉक्टरकीचा म्हणजे आहे इतिहास? आणि मग तुम्ही डॉक्टरकीचा इतिहास मी पहिलाच. ओके. दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओमुळे तर फेमस आहातच, तुम्हाला ठिकठिकाणी तो सगळेजण येतात भेटतात सगळं होतं, पण डॉक्टर गोडसे भारतात आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय करतात? आता ना काय मी जाऊन मिसळ खातो, पण ती अमेरिकेमध्ये मिळत नाही. आता ती पाकिटं मिळतात, त्याच्यात गरम पाणी घालून करता येतं, पण ते भारतात जाऊन खायची चव थोडी वेगळी असते. आणि भारताचं सगळंच वेगळं असतं. म्हणजे आपला जसा आपण विचार करतो ना, ज्याला आपण जुगाड म्हणतो, तो 2 तऱ्हेचा असतो. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो तो मूर्खपणाचा जुगाड, म्हणजे की 5 रुपयाचं
500 रुपयाचं तुम्ही काम केलंय हा. आणि एखाद्याला फसवून ते 5 रुपयात करायचं, तो खराब जुगाड. हम्म. आणि चांगला जुगाड म्हणजे 500 रुपयाचं काम तेवढ्याच दर्जाचं 5 रुपयात करून दाखवायचं. हम्म. आपण दोघालाही केपेबल आहोत. आपण पहिल्यावर जास्ती फोकस करतोय, दुसऱ्यावर करू तेव्हा खरंच विश्वाचं नेतृत्व करू. हम्म. की आता एखादी मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, ती अमेरिकेने बनवली होती समजा कोविडमध्ये, किंवा आता H5N1 आला तर त्याच्यावर त्याची किंमत प्रत्येक डोसची 3.8 लाख असते. हम्म. ते जगाला कसं परवडणार? बरं. भारताने ते 3,800 मध्ये करून दाखवलं तर अख्ख्या जगाचा दुवा घेऊन जाईल. हम्म. हम्म. मग भारत, चीनी, भाई भाई सगळं म्हणजे वसुध खरंच हम्म. अयम निजा परोवेती गणना लघुचेतसा उदारचरिता नाम तो वसुधैव कुटुंबकम तसंच होऊन जाईल. बरं, तुम्ही कोविडमध्ये सगळेच जण घाबरलेले होते. त्या काळामध्ये एक अशी विचित्र अफवा कोणती आली ती, मग ते अमेरिकेत असो, भारतात असो किंवा जगातली असो? सर्वात ज्याला मला विचित्र वाटायचं ना, की ह्याच्यामध्ये व्हॅक्सिनमुळे मला ट्रॅक करतायत. बर. त्या व्हॅक्सिन मध्ये एक चिप टाकली आहे आणि त्यात मला ट्रॅक करतायत. तर त्यांना मी एक खूप उपरोधाचा प्रश्न विचारला होता. म्हटलं, काका तुम्ही राहता पेणला, तुम्ही अशा लेवलचे आहात की तुमच्या आईबापांना पण तुम्ही आवडत नाही. सकाळी उठल्यावर तुम्ही एकच काम करता, रात्र कधी होईल याची वाट बघता. तुम्ही रोज सकाळी एसटी स्टँडवर जाऊन पनवेल ते मुरुडी बस किती वाजता जाईल विचारता आणि तुम्ही राहता पेणला. अशा तुम्हाला ट्रॅक करून बिल गेट्सच्या तीर्थरूपांना काय मॉनिटरी फायदा होणार आहे? म्हणजे त्याचं काहीतरी फायनान्शियल मॉडेल पण पाहिजे ना. म्हणजे नुसत्याच ज्या अफवा पसरतात. मी टीव्ही इंटरव्ह्यूवर हिंदीमध्ये नेहमी म्हणायचो की 2019 मध्ये भारतावर 2 मोठी संकट आली. नंबर 2चं संकट वॉज कोविड. ओके. नंबर 1चं संकट वॉज व्हॉट्सअप. ओके. हे ते संकट होतं. कारण काय, समजा एखाद्याच्या काकाने 10 मिली म्हणजे 10 लाखामध्ये 5 जणांना प्रॉब्लेम होऊ शकत होता कोविशिल्डचा. होऊ शकतो, असं काहीच नाहीये. जे मुंबईमध्ये 3,890 माणसं दरवर्षी लोकलच्या प्रवासाने मरतात. म्हणून काय आपण लोकलचा प्रवास थांबवणार आहोत का? जेवढी संख्या प्रवास संख्याशास्त्राप्रमाणे होणारच. तर समजा एखाद्याच्या काकाला, त्याचं नाव आहे संतोष, त्याच्या काकाला झालं त्याचं रामू काका. रामू काकानं झालं तर व्हॉट्सअपवर काय मेसेज येईल? माझ्या एका मित्राचे काका, त्यांना असं असं झालं. दुसऱ्या ग्रुपवर तोच मेसेज, मित्राचे काका. तर आपल्याला वाटेल असे आकाशातून काका टपकतात, पडणाऱ्या काकांचे पॅन्डेमिक आले. तो एकच रामू काका आहे, एकच संतोष आहे. ते वेगवेगळ्या सोर्सेस कडून तुमच्याकडे येते. आपल्याकडे काही फिल्टरच नाहीये, कारण व्हॉट्सअप आपण डेव्हलप नाही ना केला. बरोबर. आपण फक्त वापरतो. व्हॅलेंटाईन्स डे हा आपल्या संस्कृतीच्या खिलाफ आहे. कशावर सांगतो? व्हॉट्सअप, मेटा, इन्स्टा, एक्स, युट्यूब. ते काय भूतीने लिहिले होते, हे पण सगळे अमेरिकन आहे. मग ते पण सोडून द्या. ओके. म्हणजे त्यावेळेस, म्हणजे आजही लोकांमध्ये जेव्हा एखादा मृत्यू होतो हार्ट अटॅकने किंवा काय, तर त्याला परत ते व्हॅक्सिनच्या याच्यावरच हे दिलं जातं. कसं आहे ना, मनुष्याला ना कोणाला आजारी पडायला आवडतं. आणि एखादा मनुष्य कुठला तरी आजार होतो, मनुष्य स्वभाव आहे, तो कारण शोधत असतो की कशामुळे झालं असेल. मग काही काही गोष्टी ज्या संख्याशास्त्रामुळे होतात त्या होतच असतात. दुसऱ्या बाजीरावापासून पुण्यामध्ये दरवर्षी समजा अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या 47 केसेस येत होत्या 1818 सालापासून आजतागायत. 2022 मध्ये ज्या 17 केसेस आल्या त्या 17चे 17 म्हणाले मागच्या वर्षी आम्हाला काहीच नव्हतं, व्हॅक्सिन घेतली आणि हे झालं. त्या लोकांना तुम्ही कसं समजवणार? नाही समजू शकत. संख्याशास्त्र हे कळणं कठीण आहे. आणि संख्याशास्त्र लोक वापरतात. म्हणजे ते म्हणतात पॉलिटिशियन्स यूज स्टॅटिस्टिक्स लाईक अ ड्रंक युजेस अ लॅम्प पोस्ट, मोर फॉर सपोर्ट दॅन फॉर इल्युमिनेशन. त्याच्यामुळे तुम्ही एखादी थिअरी डोक्यात ठेवता आणि ते सपोर्ट करायला संख्याशास्त्र हवं असेल तसं वापरतात, तिथे घुसडून देतात. ओके. लोक तुम्हाला जास्ती घाबरतात का विश्वास ठेवतात? म्हणजे आता तुमच्या व्हिडिओ हे आपुलकीचे असतात त्याच्यामुळे विश्वासच ठेवत असतील, पण एक काय लोकांचा असा ड्युअल हे असतो, एखादा व्हिडिओ विश्वास ठेवण्यासारखा असतो किंवा एक रवी गोडसे म्हणून काय तुमचं? माझा असा एकही व्हिडिओ नाहीये की जो विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यावर, आणि एकही व्हिडिओ नाहीये ज्याने लोक घाबरले नाहीये. त्याच्यामुळे म्हणजे मला या प्रश्नाचा प्रेमसच समजला नाही. कारण कोविडच्या काळामध्ये लोक पॅनिक होते. तुमचा एखादा व्हिडिओ आल्यानंतर असं व्हायचं की म्हणजे लोक घाबरून ऐकायला तयार होते का काही करायला तयार होते, अशा तो माझा हे होता. घाबरलेले लोक ऐकायचे भीती कमी करायला. बरं.
कारण त्याचा स्पिन असतो ना. हम्म. म्हणजे स्पिन कसा असतो की व्हॅक्सिन घेतल्यानंतरही कोविड होत होता हम्म. हम्म. आणि ते लोकांना सांगून सांगून थकलो की सिरियस डिसीज नाही होते. तर मीडियाला मी शिकवलं की बातमी कशी द्यायची. हम्म. तो बोललो तुम्ही मीडियाला शिकवणार का? का नाही? हम्म. कोण आकाशातून पडले का? हम्म. पॉलिटिशियन सारखे हम्म. म्हणजे का नाही शिकू शकत? हम्म. तुम्ही मीडियाला काय सांगायचं? तुम्ही न्यूज कशी देता की आणि कोविशिल्ड व्हॅक्सिन घेतली होती आणि याला कोविड झाला. हम्म. म्हटलं त्याच्यापेक्षा असं सांगा ना, यांनी कोविशिल्ड व्हॅक्सिन घेतली होती आणि ते हॉस्पिटलमध्ये नाही गेले, ओके. घरी आहे. म्हणजे देर इज अ वे ऑफ लुकिंग ॲट इट. हम्म. हम्म. ते इज स्पिन दॅट यू पुट. आणि दुसरं कसं आहे ना, मीडिया तसं इझी टार्गेट आहे. हम्म. म्हणजे तुम्ही मीडियाला कशाला ब्लेम करू शकता, बरं. पण तुम्ही नाही करू शकत ब्लेम हम्म. मीडियाला. हम्म. आपले नेते कोण असतात? तुम्ही ज्याला मत देता तो. हम्म. मीडिया तुम्हाला काय दाखवतं त्याच्यावर तुम्ही क्लिक करता. हम्म. तर रवी गोडसेंनी सांगितलं की डायबिटीस टाळायचे, म्हणजे डायबिटीस टाळणं लोकांना आवडेल, पण समजा मी विषय काढला की विधायक सत्प्रवृत्तीची कास कशी धरायची, हा मी एक व्हिडिओ टाकला. हम्म. आणि माझा एक मित्र आहे मिलिंद नागरेकर म्हणून, त्याने एक व्हिडिओ टाकला. निनादरावांच्या लग्नात कुत्र्याने शहनाई वाजवली. तर कुठला व्हिडिओ लोक बघतील? हम्म. तो ना, की का वाजवली हम्म. शहनाई, हम्म. कुठून आलं, हम्म. नाही, you know. तर त्याच्यामुळे मीडियाला ब्लेम देणं सोपं असतं. वी कॅन इझिली ब्लेम एनिथिंग. हम्म. हम्म. तर त्याच्यामुळे जे खपतं तेच चालतं. ओके. त्याच्यामुळे तो व्हायरलचा रूल असतो, पण त्याच्यात असंच हा हे आहे. ओके. तुम्ही डॉक्टरी पेशातले आहात. आज युट्यूब म्हणजे व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टी आल्या. जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट येतो आणि तो म्हणतो डॉक्टर युट्यूबवर सांगितलंय, असं ऐकल्यानंतर काय पहिली हे काय असतं? डॉक्टर काय? डॉक्टर हे युट्यूबवर ऐकलंय, त्यावेळेस ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला आतून काय वाटतं? माझं काय गंमत काय असते माहितीये की आणि मी स्वतः, प्रत्येक जण कुठेतरी सर्च करून आलेला असतो. आणि मी स्वतः पण युट्यूबवर आहे ना. हम्म. आणि म्हणजे तुम्ही ग्रॉकला विचारू शकता, चॅट जीपीटीला, आणि ते आता चांगली आन्सर त्यांची अजून चांगली व्हायला लागली. हम्म. पण गंमत काय आहे की न, मी त्यांना सगळ्यांना म्हणतो की हे जे युट्यूबवर पडलेले असतात लोक, 5 मिनिटांत तुमचं आयुष्य बदलणार आहे, त्यांना आधी स्वतःचं आयुष्य तर बदलू दे, हम्म. मग तुमचं बदलू दे ना. ते एवढे सक्सेसफुल असले, म्हणजे जेव्हा मी मूव्ही बनवायचो तेव्हा लोक म्हणायचे की मूव्ही मध्ये मिलियन्स कसे कमवायचे, हम्म. याचं पुस्तक मी 20 रुपयाला विकतो. हम्म. म्हटलं अरे तुला मिलियन्स कसे कमवायचे माहिती, तर 20 रुपयाची पुस्तकं विकायची का पाळी आली तुझ्यावर? हम्म. You know? मग तू ते स्वतःच मिलियन कमाव ना, इतरांना कशाला शिकवतो? त्याच्यामुळे मी, आणि दुसरं कसं असतं की तुम्ही ज्या कॉन्फिडन्सने पेशंटला सांगता किंवा ज्या आपुलकीने सांगता, देर हॅज टू बी सम एम्पथी लेवल ऑल्सो ना, हम्म. की हा आपला ऐकून घेतोय. हल्ली काय होतं ना, अशी एक स्टडी आली की पेशंटला त्याचं पहिलं वाक्य पूर्ण करू दिलं हम्म. तर इंटरव्ह्यू फक्त 15 सेकंद जास्ती चालेल. बर. पण आम्ही बोलूच देत नाही. ओके. तुम्ही म्हणालात माझा कान दुखतोय हम्म. किंवा डावा की उजवा, अरे बोलू दे ना, हम्म. त्याला त्याच्या शब्दात काय सांगायचं ते सांगू दे. आम्हाला वेळच नसतो, हम्म. हम्म. त्याच्यामुळे आम्ही बोलूच देत नाही पेशंटला. हम्म. मग त्याच्यामुळे मग थोडं फ्रस्ट्रेशन होतं. ओके. हा, तर त्याच्यामुळे ते जर का डॉक्टर आणि पेशंटचं एकमेकांचं ऐकून घेतलं ना, हम्म. डॉक्टरने काय करायचं की पेशंटचा विचार करायचा की डॉक्टरला जायचं T20 बघायला. ओके. 15 मिनिटात गेम चालू होतोय, अपॉइंटमेंट घेता पेशंट आला, हम्म. डॉक्टरचा रागराग होतोय. हम्म. अरे तुझा तो 27वा पेशंट आहे, पण त्याचा तू पहिलाच डॉक्टर आहेस. हम्म. हम्म. तो 40 वर्षाचा मुलगा आहे, त्याला एक मुलगी आहे, ती पहिलीच आहे, त्याला गॅस झालाय पण वाटतं हार्ट आहे. ओके. त्याचं अख्खं आयुष्य त्याच्या डोळ्यापुढून जातोय हम्म. की आता माझ्या मुलीचं कसं होणार, हम्म. आणि मी विचार करतोय T20ला जायचंय. हम्म. हे बरोबर नाही ना. बरोबर. तर मी त्याचा विचार करायला पाहिजे स्वतःला त्याच्या जागी. हम्म. हम्म. पण त्या पेशंटने पण विचार करायला पाहिजे की त्याला 17 वर्ष कॉन्स्टिपेशन आहे, तर T20 झाल्यावर फोन केला तरी चालेल ना. हम्म. हम्म. T20च्या मध्ये नको 17 वर्षाचा प्रॉब्लेम, हम्म. तो 17व्या ओव्हरला नको प्रश्न टाकू, किंवा मग याच्याशी बोला त्याच्याशी बोला. इंडियात फार असतं हम्म. सेकंड ओपिनियन Right. वगैरे. हा, तर ते कशाला? मग ते घेऊ नये असं तुमचं मत आहे? त्यांनी म्हणजे एकदम सोपं आहे. समजा डॉक्टर आहे, सांगितलं हे ट्रीटमेंट करा, हम्म. हे ट्रीटमेंट करा सांगितलं की त्याच्यानंतर तुम्ही, तुमची फॅमिली, तुमच्या फॅमिलीचे मित्र
तुमच्या मित्रांची फॅमिली हे सगळं सर्च करतात की हे बरोबर आहे का, ओके. त्या डॉक्टरला कमिशन मिळतं का, तो कुठल्या हॉस्पिटलला जातो, त्याचं शिक्षण काय झालंय. म्हटलं हे सगळं करण्यापेक्षा हा सगळा रिसर्च त्या डॉक्टरकडे जायच्या आधी करा आणि मग ती किंवा तो सांगेल ते करा. ओके. सेकंड ओपिनियन मध्ये आपल्याकडे कधी कधी एवढा मूर्खपणा होतोय की त्याच्यामुळे जो अर्ली स्टेज मधला डिसीज आहे तो लेट स्टेज मध्ये पोहोचतोय. आणि आपल्याकडे कसं असतं ना, आपण पण लोक आपले म्हणजे डॉक्टर जसे ऐकत नाही तसे आपले पेशंट पण भारी असतात, अवठ्ठ लोक आहेत. त्यांच्या डोक्यात एक वन ट्रॅक ट्रेन असते आणि त्या रुळावर पटरी पर गाडी एक बार चल गई ना की रूट बदलायला तयार नसतात. हा म्हणजे ते कुलीमधलं गाणं होतं ना, हम दो अकेले ये म्हणजे जवानी के रेल कभी छुट्टी आहे, ती एकदा रेल छुटली ना, त्यांच्या डोक्यात जे डायग्नोसिस असतं ते कुठल्या तरी डॉक्टरने त्या तोंडून ऐकेपर्यंत ते डॉक्टर बदलत राहतात. हा पण खूप मूर्खपणा आहे. ओके. तुम्ही आता तुमच्या व्हिडिओमध्ये कधी श्लोक, कधी शायरी, कधी गाणे या सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही पिक्चर पण डायरेक्ट केलेले आहेत. म्हणजे तो रूट कसा होता, डॉक्टर की पिक्चर? पिक्चर हा रूट डॉक्टर की असल्यामुळे सक्सेसफुल झाला. बरं. कारण पिक्चर मध्ये कसे असतात, मी बॉलिवूड वगैरे मध्ये खूप कॉन्टॅक्ट होते. मी बघायचं शूट करताना 1200 लोक वगैरे काम करायचे. म्हणजे किती बावळट आहेत यारे लोक. म्हणजे कसा कसला अंदागोंदी, काय काय रेल्वे स्टेशन आहे का. तुम्ही मेडिसिन मध्ये जसा विचार करता, या माणसाच्या पोटात दुखतंय, हार्ट असेल का, युरिन असेल का, हार्ट असेल तर हे, युरिन असेल तर असा सगळा तुम्ही विचार करून ठेवता ना. अल्गोरिदम असतात तसे अल्गोरिदम तुम्ही याच्यामध्ये टाकले. आज आपण वापरतोय तसे 2 कॅमेरे वापरले. मग 2 कॅमेऱ्याचं लाइटिंग कसं आहे, मग मास्टर शॉट परफेक्ट घ्यायचा का, तर हे सगळं विचार करून तुम्ही केलं. ती काय असतं ना, तुम्हाला जिओग्राफी समजतं का, पॉलिटिक्स समजतं का, हे समजतं का, हे सगळे मूळ प्रश्न आहेत. एकच गोष्ट आहे, तुम्हाला समजतं का. तुम्हाला तर समजत असेल तर सगळं समजू शकतं आणि काही समजत नसेल तर काहीच समजत नाही. तसं असतं. म्हणजे 2च प्रकारचे लोक असतात, समजणारे आणि न समजणारे. आणि बहुतेकांना समजतं. आणि प्रत्येक माणसामध्ये काहीतरी एक खूबी असते जी जगामध्ये दुसऱ्याच कोणामध्येच नसते. तुम्ही ती लेन पकडली की आयुष्यात तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही तुमच्या खूबीची. तुम्ही 2 पिक्चर मला वाटतं केले. 4. ओके. मग ते पूर्ण हॉलिवूड बेस होते? पूर्ण हॉलिवूड. ओके. मग त्याच्यात नंतर तुम्हाला बॉलिवूड मध्ये एंट्री करायची अशी काही इच्छा झाली नाही का, अजून प्लॅन मध्ये आहे असं काही आहे का, का बॉलिवूडकडनं बॉलिवूडला जायचंच नाहीये, आणि का जायचं नाहीये? नाही म्हणजे तुम्ही मला विचारताय की इंद्रप्रस्थ हॉलिवूड पिक्चर केलेत. नाही तुम्ही मला विचारताय तू इंद्रप्रस्थाच्या साम्राज्यामध्ये दिवाण आहेस तर तुझी महत्वाकांक्षा विराट राजाच्या पदरी हे व्हायची आहे का. नाही. तुम्ही जस्ट पैशाचा गोष्ट बघितली तर बॉलिवूड इज वेल एस दॅन हॉलिवूड. इंडियन लोकांकरता बॉलिवूड खूप मोठं असेल, पण इन टर्म्स ऑफ मनी हॉलिवूड स्टील रूल्स द रूल्स. ओके. पण मग ते हॉलिवूडचे पिक्चर आणि भारतीय चित्रपट ह्याच्यातला थोडासा बदल घडवावा, कारण तुम्ही तिथे राहताय, तुम्हाला तो सेन्स पण आता आलंय. म्हणजे जी टेक्नॉलॉजी खूप, स्पेशली तुम्ही साऊथचे पिक्चर वगैरे बघितले, त्यांची टेक्नॉलॉजी इज फ्लॉलेस. ओके. तर त्याच्यामुळे त्यांनी पण ते एम्ब्रेस केलंय. ओके. विच इज व्हेरी गुड. इंडिया इज डुइंग व्हेरी वेल. आपण एक झटपट फायर राऊंड घेऊयात. हो. त्याच्यामध्ये चहा की कॉफी? चहा. का? चहाच का? जनरली कॉफी प्रेफर्ड असते. पसंत अपनी अपनी, ख्याल अपने अपने, आणि प्रत्येकाचं वेगळं असतं ना. उशिरा झोपणं गुन्हा की सवय? मेडिकल सायन्स प्रमाणे उशिरा झोपणं एवढं चांगलं नाहीये. बरं. पण तशा अजून तुम्ही खूप गुगल केलं तर दुसऱ्या स्टडी मिळतील. पण मी उशिरा झोपतो. ओके. सर्वात जास्त दुर्लक्षित सवय कुठली? दुर्लक्षित सवय म्हणजे ओव्हरऑल ह्युमन बॉडीच्या याच्या जर अँगलने विचार. हे बघा, चांगली सवय असते, वाईट सवय असते, पण फरक नाही पडत. कारण सवय सवय असते. कोई आहट नहीं बदन में कहीं, कोई साया नहीं है आंखों में, पाव बेहिस है चलते रहते हैं, एक सफर है बहता रहता है, जिए जाते हैं, सांस लेना भी क्या रवायत है, जिए जाना भी क्या आदत है, आदतें अजीब होती है. गुलजार. हेल्थ टिप्स वरदान की धोका? रवी गोडसे कडून आल्या तर वरदान, दुसऱ्या कोणाकडून आला तर धोका. ओके. डॉक्टर म्हणून एक गोष्ट तुम्ही कधीच विसरणार नाही किंवा करणार नाही? माझा एक मित्र होता. आता जसं माझ्या दुसऱ्या एका मित्राचं नाव त्याला न विचारता घेतलं, तसं या मित्राचं नाव घेत नाही, फक्त त्याचं पहिलं नाव सांगतो, पुष्कर. आडनाव सांगत नाही. ओके. तर आमचा मेडिसिनचा पहिला दिवस होता राऊंडचा. एका पेशंटच्या रूम मध्ये गेला,
आणि म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला मुलगा होणार आहे, म्हणजे मूल होणार आहे. ती बाई किंचाळायला लागली, बेशुद्ध पडली. तुला तुम्ही शेवंता का? तर म्हणजे तो दुसऱ्याच पेशंटच्या रूम मध्ये गेला होता. ही एलिमेंटरी मिस्टेक आहे. यू कॅनॉट डू दॅट. ओके. रुग्णांची संयमशीलता भारतात की अमेरिकेत? अमेरिकन. ओके. भारतात का नाहीये? त्याला काही आपण लोकच तसे होते. ओके. म्हणजे बाय नेचर म्हणायचं. हम अंग्रेजों के जमाने के जेलर आहे, हम बदलने वाले नाहीये. तर कधी कधी ना याच्यात पण सामर्थ्य लागतं. जसे छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंगवर नाही चालून गेले, पण साल्हेर मुल्हेरला त्यांनी झोडून काढलं मोगलांना. मिर्झा राजे जयसिंग बरोबर जिंकणं कठीण होतं. तुम्हाला हे कळायला पाहिजे की ही लढाई आपण नाही जिंकू शकत. आपल्या पेशंटला नाही आपण काय करू शकत. ते आपल्या असेच आहेत पेशंट, त्याचा काय फरक नाही पडणार. ओके. डॉक्टरांवरचा ताण अमेरिकेत जास्त आहे का भारतात जास्त आहे? भारतात. ओके. लोकसंख्येच्या दृष्टीने तुम्ही हे उत्तर देताय? नाही, लोकसंख्येच्या दृष्टीने नाही. आपल्याकडे म्हणजे कधी डॉक्टरला वेळोवेळी फोन करणं, यु नो, आमचे आवर्स कसे असतात, दुपारी झोप, मग संध्याकाळी उशीर क्लिनिक चाललाय, याच्याशी बोल त्याच्याशी बोल, सेकंड ओपिनियन, हा डॉक्टर इकडनं पैसे घेतो का. आता एखाद्या डॉक्टरने ब्रँड सांगितला तर याचं एक कारण असेल, कारण त्याला त्या ब्रँडकडून पैसे मिळतात. पण असं असू शकेल का की त्या ब्रँड इतर ब्रँडपेक्षा चांगला आहे? म्हणजे एखाद्या डॉक्टरने रेबीजची व्हॅक्सिन अमेरिकन घ्या सांगितलं आणि तुम्ही कमी पैशाची म्हणून इंडियन घेतली, आणि परवा ते आलं होतं ना, फ्रॉड्युलंट रेबीज व्हॅक्सिन होती, तर ती डॉक्टरने सांगितली तर इंडियन व्हॅक्सिन घेतली. तर तुम्ही म्हणाला आम्हाला काय गरिबांची व्हॅक्सिन देतो की गरीब पे आणखी कोई किंमत नाही होती, महाग दिली तर तुम्ही म्हणता कमिशन देतं का. त्याच्यामुळे डॉक्टर कॅन नेव्हर विन. इकडे कठीण आहे डॉक्टरचं लाईफ. इकडे मला फार दया येते माझ्या मित्रांची. ओके. जास्त प्रश्न विचारणारे रुग्ण भारत की अमेरिका? आता रिलेटेड टू पहिल्याच याला हे आहे भारत, ऑफकोर्स. ठीक आहे. ताण मोकळेपणाने बोलणारे रुग्ण कुठे आहेत, म्हणजे भारतात की अमेरिकेमध्ये? सांगता नाही येणार, कारण ते डॉक्टरचं कौशल्य आहे की पेशंटनी तुम्हाला सांगायला पाहिजे सगळं. ओके. आणि ताण डॉक्टरशी बोलून कमी होतं. पण ते माझा एक खूप मोठा हेल्थ ऍडवाइस आहे की तुम्हाला काही डिसीज झाला ना, सांगू नका कोणाला. मित्रांना सांगू नका, भावा बहिणींना, शक्यतो आईबाबांना सांगू नका. त्यांना कशाला अजून धोक्यात टाकताय. ज्याला माहिती गरज पाहिजे सांगा. उगाच व्हॉट्सअपवर वगैरे टाकू नका. समजा का तुम्हाला आजार झाला असेल ना आणि बरडे झाला तुम्ही पूर्ण, आणि 30 वर्षांनी तो मित्र भेटला, तुम्हाला विचारतो आता कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे अशा विचारात विचारतात की तुम्हालाच गिल्टी वाटायला लागतं की आपल्याला काय एवढं बरं वाटतंय. त्याच्यामुळे कोणाला सांगू नका. ताण असेल तो शेअर करून कमी नाही होत, तो वाढतो अजून. तो ताण वाढवू नका. ओके. आता जी टेक्नॉलॉजी येते, जी म्हणजे आली आहे ऑलरेडी, AI, हे म्हणजे हा सेम मी तुम्हाला युट्यूब आणि सोशल मीडियावरनं आलेला AI डॉक्टरांना रिप्लेस करेल? पूर्ण नाही करणार, पण तसं AI काय सगळ्यालाच रिप्लेस करू शकेल ना. पण AI हे आता आलंय. बरं. ते यायला पाहिजे की नाही पाहिजे हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही तीर कामठा घेऊन फिरताय व्याघ्राजीन घालून, आणि लोक मोटारीत मशीन गन घेऊन गेला पाहिजे, हे बरोबर की चूक संपत नाही, ते तुम्हाला उडवून टाकणार. ओके. त्याच्यामुळे AI आता आलंय, तर त्याच्याबरोबर जगायचं आहे का त्याने आपल्याला उद्ध्वस्त करून घ्यायचं, हे तुमचं तुम्ही ठरवायचं. भारतातल्या हेल्थ केअर सिस्टीम सुधारण्यासाठी 3 उपाय कुठले सुचवा? तसे 30-40 हजार. पण एक हेल्थ केअर सिस्टीम बद्दल मी सांगतो. कच्चे घड़े जिंकली नदी चढी हुई, मजबूत कश्तियों को किनारा न मिला. ते भारत असं कसं तरी तगवून नेतो आपलं. ही चांगली गोष्ट आहे, वाईटही आहे. चांगली आहे कारण तगवून नेतो. वाईट आहे म्हणजे आपल्याला ती एवढी दुर्दैवी सवय आहे ना, चलता आहे म्हणजे असं काही काम परफेक्टली करतच नाही आपण. चलता आहे, थोडं पायाला लागलं होतं, पूर्ण चालताय नाही काय चालताय, थोडं कमी आहे. फार तर सहलीला जाणं, का नाही जाणार सहलीला, आता काय वय झालं, म्हणजे आपण एवढ्या मूर्खासारखं काय काय बोलतो ना. त्याच्यामुळे भारताची हेल्थ सिस्टीम सुधारायची असेल, सेकंड ओपिनियन बंद करा. ओके. रिसर्चवर पैसा घाला. बरं. आणि माझी एक आयडिया आहे, सुपर आयडिया, कोणी घेतच नाही, पण माझी आयडिया की आता खेड्यामध्ये असेल काय माणसाला झालं अजून, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन जेव्हा मुंबईचा गव्हर्नर होता तेव्हा जेवढा वेळ लागायचा रत्नागिरीवरून मुंबईला यायला, तेवढाच वेळ लागतो आता. ओके. किती हे असू दे, जास्ती रस्ते झाले तर ट्रॅफिक पण झालं, यु नो. तर खेडोपाडी लोकांना कसं मिळणार?
आणि मिळणारच नाही. मला नाही राहायचं खेड्यामध्ये, मला माझ्या मुलांसाठी चांगली स्कूल पाहिजे, मी शहरातच राहणार. मग कसं करायचं? मग खेड्यामध्ये तुम्ही रोटेटिंग मोठी हॉस्पिटल बांधा सरकारने, की तिथे 6-6 महिन्याकरता लोक जातील, तर त्यांचं खेडं पण बघून होईल, खेड्यातल्या लोकांना फिरते चांगले डॉक्टर पण मिळतील. आणि पैसे खर्च करायचे असतात ना, ते किंग एडवर्ड रुग्णालयाचं नाव बदलून काही फरक नाही पडत, त्यातली ट्रीटमेंट बदलायला पाहिजे. ओके. तुमचे व्हिडिओ जसं तुम्ही व्हायरल होत आहेत, सगळं काय होतं, मित्रमंडळींची आणि घरातल्यांची रिएक्शन काय असते? लोकांची तर रिएक्शन असतेच. घरातल्यांची रिएक्शन काय ते तुम्हाला मी गाडीमध्ये व्हिडिओ बसवून तर त्याच्यावरून कळतच असेल, कारण घरी मला बोलताच येत नाही. ओके. माझी मुलगी डॉक्टर आहे, ती जगातल्या नंबर 1च्या मेड स्कूलमध्ये गेली होती, आणि माझी बायको मुंबई IITत होती, ती मेडिसिनला आली, ती एवढी हुशार आहे. ओके. त्याच्यामुळे मी काही बोलायला लागलो की त्या लागेल मध्ये मध्ये पचकतात, ओके. की हे असं नाहीये, हे सायन्स नाहीये. ते म्हटलं ते सायन्स फॅक्ट वगैरे अशा मामूली गोष्टी रवी गोष्टीच्या व्हिडिओच्या मध्ये आणू नका. म्हणून मी तो म्हणून ते गाडीतले व्हिडिओ जाऊन स्टेथोस्कोप गोळ्या, म्हणून मी तो प्रश्न येणारच होतो की तुमचे सगळे व्हिडिओ हे गाडीतलेच असतात. म्हणजे आपण आपला मे और मेरी त्यांना आहे, दुसरं कोणी नको. तो इंग्लिश ऑथर एक म्हणायचा, यू आर डिप्रायव्हिंग मी ऑफ सॉलिट्यूड विदाउट अफोर्डिंग मी कंपनी. त्याच्यामुळे स्वतःची कंपनी बेस्ट आहे. ओके. काही व्हिडिओ तुमच्या घरातले पण दिसतात, मग त्यावेळेस घरातनं बाहेर गेलेले असतात, तेव्हा तुम्ही संधी साधून घेतात का घरातल्यांना तेव्हा शांत बसतात? एखादा व्हिडिओ असेल ना घरामध्ये बनवलेला, की थोडा प्रक्षोभक वगैरे, त्याच्यामध्ये त्यापेक्षा आपला तू कारमध्ये जाऊन बनव, म्हणजे मग पडत्या फळाची आज्ञा घेऊन जसं तुम्ही कोविड काळामध्ये सगळ्या म्हणजे ऑलमोस्ट जगातल्या सगळ्या लोकांना एक दिलासा देत होता, भारत सरकारकडून तुम्हाला काही म्हणजे काय म्हणतात त्यांनी रेकग्निशन नाही दिलं, पण ते संपर्क नाही कधी केला, पण ते माझ्या सगळ्या सूचना ऐकत होते. बरं. फक्त मी सांगितल्यानंतर 3 महिन्याने ऐकत होते. बरं. की त्याच्यानं एक 2 गोष्टी होत्या, की एक म्हणजे मला क्रेडिट द्यायला नको, आणि दुसरं म्हणजे जेवढं नुकसान त्या आयडिया न केल्यामुळे होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त नुकसान कसं करता येईल ओके ते करून करायचंय. म्हणून ते डिले त्याच्यावर इम्प्लिमेंट करत होते असं. ऍक्च्युली एक माझं सजेशन डिलेच होतं. बरं. कोविशिल्डचा दुसरा डोस डिले केला, मी क्रेडिट घेतो, मी खूप पुश केलं होतं त्याच्याकरता. त्या डिलेमुळे आपल्या सेकंड वेव्ह मधून आपण लवकर बाहेर पडलो होतो. तो डोस डिले करा, पण ते लगेच नाही घ्यायचे. आपल्याकडे ना हे बाबुगिरी आपल्या रक्तात भिनली आहे ना, ती जाणार नाही कधी. ओके. म्हणजे इकडे शिक्का आणा, अमुक डुप्लिकेट टिप्लिकेट, ते फार बोर आहे. आणि दुसरं जग जेव्हा बघतात त्याच्याकडे हसं होतं आपलं. ओके. भारतात टॅलेंट असूनही डॉक्टर परदेशात जातात, स्पेशली अमेरिका. अमेरिका हेल्थ सेक्टर मध्ये खरंच पुढे आहे भारताच्या का मागे आहे? अमेरिका हेल्थ सेक्टर मध्ये भारताच्या पुढे आहे का मागे आहे, म्हणजे हा प्रश्नाला काही बेसिसच नाहीये. ऍक्च्युली कसं आहे की भारतात टॅलेंट आहे तरी डॉक्टर परदेशात जातात असं मला म्हणायचं. सगळं टॅलेंट भारतीय डॉक्टरच आहे. भारतात शिकलेले डॉक्टर आहेत. भारतात शिकलेले डॉक्टर करदात्यांच्या पैशाने शिकतात. बाहेर मी ट्रॅव्हलसाठी गेलो, करदात्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर, पण तिथे स्वतंत्र विचारांना मोका मिळतो. आणि कसं असतं ना, आता जेव्हा टेरिफ वगैरे चाललेत त्याच्यावर मी एक रील टाकला होता, की डॉक्टरच्या ग्रुपवर पण असं मी एक बघतोय की असं अमेरिका विरुद्ध बोलायची थोडी हे आहे, ट्रेंड आहे. मी माझ्या डॉक्टर फ्रेंडला एक प्रश्न विचारला, तुमची पुस्तकं कुठली आहेत? गायटन, हॅरिसन, लास्ट, ग्रे, कनिंगहॅम, डॉन, लवबेली, रॉबिन्स. कॅन्सरचे सगळे प्रोटोकॉल्स, सगळे ट्रीटमेंट, सगळे इम्युनोथेरपी ड्रग्स, सगळे जेनेटिक सिग्नेचर्स, सगळे डाईज, सगळे प्रोस्थेटिक्स, सगळे डिफिब्रिलेटर्स, सगळे पेसमेकर, सगळे नोमोग्राम्स, सगळे सर्जिकल लेन्सेस, सगळे रोबोटिक्स, सगळं अमेरिकेतून येतं. हे अमेरिका काढलं इंडियाच्या ॲलोपॅथिक प्रॅक्टिस म्हणून 2 गोष्टी उरतात, अश्वगंधा आणि ॲटिट्यूड. ओके. तर कुठून येतो एवढा अँगर, कुठून येतो? आणि जिथून तुम्हाला सगळं येत आहे त्यांच्या विरोधातच बोलणं, कसं तुम्ही बोलू शकता? म्हणजे त्याचा मला अगदी आवडत नाही. कसं बोलू शकता तुम्ही? इंडियाच्या ॲलोपॅथिक याचा बेसिस आहे. एका ड्रगचं नाव सांगा, नवीन ड्रग जो भारताने शोधून काढलाय. आणि मी स्वतः भारतीय आहे, आणि मी म्हणतो की सध्या प्रत्येकाचा वेगळा रोल असतो. म्हणजे असा एखादा मूव्ही असेल तर प्रत्येकाचा वेगळा रोल असतो, आणि तो
इम्पॉर्टंट असतं. हम्म. तर भारताचा रोल हा आहे की आपण चांगला जुगाड केला आणि अमेरिकेने जी महत्वाची ट्रीटमेंट शोधून काढली महाग, ती स्वस्त करून दाखवली, तर आपण म्हटलं तसं जगाचा दुवा घेऊन जाऊ. ओके. तिथे भारताने काम करायला पाहिजे. रिसर्च वर जास्त. आता आपण चंद्राच्या पार्श्वभागावर गेलो, जगातला पहिला देश आहे. हम्म. किती मोठं काम आहे. हम्म. अरे पण ते सायंटिस्ट जातात सायकलवरून हम्म. आणि आपले राजनैतिक आकाशातून उडतात. आपल्या सायंटिस्टना जाऊ दे ना BMW 7 सिरीज मधून. हम्म. म्हणजे तेवढा पैसा द्या ना सायंटिस्टना. पैसा इज अ गुड थिंग, नफा इज अ गुड थिंग. तुम्ही सेवा काय देणार? नाही, याला तुम्ही असं म्हणतात की टॅलेंट आहे, पण भारत सरकार त्याच्यावरती. सरकारचं काय आहे? इट कॅन ऑल्सो कम फ्रॉम. सरकार काय करणार आहे? सरकार कोण बनवतं? आपणच बनवतो ना. प्रायव्हेट सेक्टर पण याच्यामध्ये पैसा. आपला हा जो माइंडसेट आहे की तुम्ही सेवा का नाही देत? अरे मी देईन सेवा, माझी तयारी आहे, माझे खूप उपकार आहेत भारतीय करदात्यांचे. पण ज्यांची इच्छा नाही त्यांच्याकडून सेवा घेणं, त्याला सेवा नाही म्हणत, त्याला खंडणी म्हणतात. ओके. उसाचा रसवाला मी मागवला पहिल्यांदा, कोविड मध्ये आलो होतो तेव्हा. म्हटलं अरे मस्त लिंबू बिंबू पिळून नारळ बिलं घालून दे रे रस. तुला 50 रुपये. म्हटलं अरे 50 रुपये नको यार, सेवा म्हणून दे. तुला सेवा काय? माझा धंदा आहे ना तो. तुम्ही म्हणाल मेडिसिनला धंदा म्हणताय का तुम्ही? मी नाही म्हणत आहे. आम्ही खूप चांगले लोक होतो. समाजाने आम्हाला धंद्याला उभं केलंय. हा खूप कटू बोलणं आहे, धंद्याला उभं केलं वगैरे असं बोलणं खूप असभ्य आहे, पण ते सत्य आहे. अरे आई बापा मुलांना पकडून पकडून मेडिकल कॉलेजेसचं कोणी नाव पण नाही ऐकलेलं, अशी मेडिकल कॉलेजेस आहेत गल्ले. सगळेच सगळेच गब्बर झाले, तर सांबाचा रोल कोण करणार? ते मेडिकल कॉलेजमध्ये कॅपिटेशन फी किती आहे? किती पैसे भरणार? करोडोचं कर्ज घेऊन तर जेव्हा पोर बाहेर येतं तेव्हा त्याला ते कर्ज नको का फेडायला? म्हणजे बाकी सगळीकडून आता त्या डॉक्टरचं म्हणतात की बाबा का आपल्याकडे नवीन ड्रग शोधले जात नाही. 10 ड्रग तुम्ही शोधता, त्यातला एक चालतो. 100 शोधतात. तुम्ही जे 100 ड्रग शोधताय तेव्हा तुमच्या इलेक्ट्रिसिटीचं बिल कोण देतं? तुमची लेकरं शाळेत जातात, त्यांना उसाचा रस कोणी फुकट देतो का? मग ते सगळं त्यांनी फुकट करायचं. म्हणजे हा आपल्या ज्या समाजाचा हाच आहे ना, की अपेक्षा करायची तेंडुलकरच्या कामगिरीची आणि पैसे द्यायचे पार्थिव पटेलचे. असं नाही चालत जगात. जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा सगळं चांगलं होईल. सध्या भारत अमेरिका ट्रेड डील हे चालू आहे. ओव्हरऑल भारत आणि अमेरिका राजकीय अँगल तुम्ही कसा बघताय? भारतीय म्हणून, जरी तुम्ही अमेरिकेत राहत असलात तर. हा, पण म्हणजे मला भारताने शिकवलं की जिथे राहतोस त्याच्याशी पूर्ण इमानदारी ठेव. तर अमेरिका पूर्वी कधीच टेरिफ लावायचा नाही. 80 वर्ष आता लावतोय. आपण का करतोय? आपल्या ऑटोमॅटिक ह्याला प्रोटेक्ट करायला. ओके, तर ऑटोमॅटिक याला प्रोटेक्ट करायला मी एका टीव्ही ह्याच्यावर शो होतो. आणि कधी कधी कसं असतं ना, सुलभा पुरुषा राजन सततम प्रिय वादिनम अप्रियश्च तू पथ्यश्च वक्ता श्रोताच दुर्लभा. म्हणजे एखादं कटू सत्य कोणी सांगायला पण आपला मनुष्य लागतो. तर मी सांगतोय ऑटोमॅटिक इंडस्ट्री भारताची प्रोटेक्ट केली. बाहेरच्या गाड्यांवर 100-200% टॅक्स होतो. का नाही माझ्या भारतातल्या मिडल क्लास लोकांनी मर्सिडीज आणि BMW सगळ्यांनी सरसकट चालवायच्या? ते फक्त खूप श्रीमंत लोक आहेत, कारण त्याच्या काकाला काही फरकच पडत नाही. 200% टॅक्स असू दे, 300% टॅक्स. त्याच्या बदल्यात आपण ऑटोमॅटिक इंडस्ट्री प्रोटेक्ट केली. आपण काय दिवे लावले? एक कारचं नाव सांगा मला जी भारतात बनते आणि अख्ख्या जगात चालवतात. तुम्ही अमेरिकेत चाललात तर डावीकडे जॅपनीज कार आहेत, उजवीकडे कोरियन कार आहेत, बाकी सब लोक म्हणजे पीछे आ रहे, पैदल जा रहे. कुठली कार बनवली तुम्ही? टाटाने विकत घेतलं जॅग्वार आणि रेंज रोवर. जॅग्वारचा बँड वाजवलाय टाटाने, एअर इंडिया करून टाकलाय त्या जॅग्वारचा. म्हणजे जॅग्वारचा व्हाईस प्रेसिडेंट मध्ये खूप माझे मित्र आहेत जॅग्वार मध्ये. ते उगाच टाटाने आपण ना स्वतःच खोटं कौतुक करण्याच्या एवढं, जिथे कौतुक करायला पाहिजे तिथे करत नाही, आणि जिथे नको करायला पाहिजे तिथे काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन बसतो. तर त्याच्यामुळे अशी कुठली आपण मग किती दिवस प्रोटेक्ट करणार आपण या इंडस्ट्रीला? ह्या ज्या इंडस्ट्री जायच्या कोबड्यांवर किती दिवस लागणार त्या? हे प्रोटेक्शनिझम नाही चालत फ्री मार्केटमध्ये. सिंक ऑर स्विम. ओके, हे भारत अमेरिकेचं झालं. भारतातल्या एकंदरीत राजकारणावर तुमचं काय मत आहे? राजकारणाचं आरोग्य सुधारायचं असेल तर आरोग्याचं राजकारण काढून टाका. बरं, आरोग्यामध्ये काय राजकारण नाही पाहिजे. ओके. देशाचं राजकारण देशाच्या सीमेवर संपुष्टात आलं पाहिजे.
त्याच्यामुळे आपले पंतप्रधान अमेरिकेत गेले तर अख्ख्या काँग्रेस बीजेपी सगळ्यांनी त्यांचा सपोर्ट करायला पाहिजे. ओके. आणि आपले पंतप्रधान अमेरिकेत बोलत असतील तर नेहरूंबद्दल आपले पहिले पंतप्रधान या सन्मानाने बोललं पाहिजे. ते दुसऱ्या पार्टीचे पंतप्रधान होते असं नाही बोलता का. ओके. बरं. त्याच्यामुळे दोन्ही पार्टीनी हे ध्यान ठेवायला पाहिजे. ओके. भारतीय म्हणून एक राहिलं पाहिजे परदेशात असं. ऑब्व्हियसली. ओके. शेवटचा प्रश्न, मोदी भक्त आहात का? हे बघा ना, कुठल्याही माणसाचं भक्त, आणि दुसरं म्हणजे काय, जॉर्ज वॉशिंग्टन आहे अमेरिकेचा प्रेसिडेंट, थोडक्यात उत्तर नाहीये. बरं. ओके, भक्त नाहीये डेफिनेटली. बरं. काही गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केल्या. बरं. ओके, हम्म. काही गोष्टी ठीक ठीक केल्या. ओके, हम्म. काही गोष्टी कोविड मध्ये चुका. मला फक्त कोविड कळायचं तेव्हा. हम्म. कोविड मध्ये भारताने कोवॅक्सिन बनवली. हम्म. आता फॅशनेबल नाहीये व्हॅक्सिन बद्दल चांगलं. इतिहासाला पुरून उरणारा पराक्रम आहे. ओके. कोविशिल्ड एवढी मोठी लोकसंख्या, एवढी हे सगळं असताना सगळ्यांपर्यंत पोहोचवली, एवढं नियोजन केलं. हम्म. शाबास इंडिया, हम्म. बेस्ट. हम्म. काही काही ह्याच्यामध्ये जेवलेत सुद्धा मंडळी, भरपूर जेवलेत, म्हणजे चुका पण केल्या. हम्म. आणि भक्ती, जॉर्ज वॉशिंग्टन काय म्हणायचा की तुम्ही पॉलिटिकल पार्टी करूच नका. बरं. प्रत्येक नेत्याला विचारा तुझं या प्रश्नावर मत काय आहे, त्या प्रश्नावर मत काय आहे. म्हणजे असं काय असू शकेल की 3 मुद्दे तुम्हाला बीजेपीचे आवडतात, 2 मुद्दे तुम्हाला काँग्रेसचे आवडतात. मी जेव्हा बघतो अमेरिकेतून हम्म. भारताकडे, भारतातला कुठला मनुष्य असतो, मी हे बघत नाही हा बीजेपी आहे का काँग्रेस आहे. मी म्हणतो भारताचा मनुष्य आलाय. कभी जो निखते जुल्फे निगार आई है, फजाए मुर्दा है दिल में बहार आई है, कोई दिमाग उसका तस्वुर भी न कर सके, ये जाने जा वो लम्हे गुजार आई है, खुदा गवाह की उनके फिराक में कौसर जो सास आई है सोगवार आई है. आम्हाला भारताची एवढी आठवण येते. त्यामुळे आम्हाला येणारा कुठलाही भारतीय प्रियच असतो. आम्ही त्याच्याकडे पार्टी म्हणून बघतच नाही. आणि जी मल्टी पार्टी सिस्टीम असते ना, ती खूप चांगली असते. बरं. कारण ते मल्टी पार्टी सिस्टीम मुळे मायनॉरिटी ओपिनियन्स आर हर्ड. ओके. एखाद्या गव्हर्नमेंट असलं त्याला ते कीप्स ऑनेस्ट. नाझी जर्मनीच्या जेव्हा पार्लमेंटरी इलेक्शन झाल्या होत्या तेव्हा त्यांना फक्त 26% वोट्स मिळाली होती. बरं. 74% जर्मन लोकांना ते नको होते. हम्म. पण ते कधी कधी डेमोक्रेसीमध्ये असं होऊ शकतं. हम्म. त्यामुळे जेवढं मजबूत अपोजिशन असेल तेवढं चांगलं काम सरकारकडून करून घ्या. ओके. शेवट, तुमच्या शायराना अंदाजमध्ये भारताला काय सांगाल, भारतातल्या युथला काय सांगाल? भारतातल्या युथला, अरे रोज युथ आहे. 10 वर्षानंतर तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीये त्यांचं तुम्हाला जास्ती दुःख होईल. काय करायचंय तुमच्या डोक्यामध्ये करून टाका. मी तरुणाला एवढंच सांगेन की एक उर्दू कविता आहे, करत राहा. तुम्ही थांबलात की संपलात. म्हणजे तुम्ही असं कुठेतरी मोकळ्या हवेवर आहे, काहीतरी काम करून टाका, नाही तर तुम्ही उठाल तुमच्या बाजूला किल्ला झालेला असेल. आणि तुम्ही किती हुशार असाल तरी दुःखापासून तुमची सुटका नाहीये. तुम्हाला दृष्टी मिळाली असेल तर तुम्हाला इंतजार पण मिळणार. पण काहीतरी करत राहा. रस्त्याचा पत्थर असाल किंवा तुमची मंजिल असाल पोचणारी, थांबलात की संपलात. त्याच्यामुळे तुम्ही सतत तरुण राहा आणि काहीतरी करत राहा. ऍक्शन मे नॉट ऑलवेज ब्रिंग हॅपीनेस, बट देयर इज नो हॅपीनेस विदाउट ऍक्शन. ती कविता आहे. जहानतों को कहा कर्ब से फरार मिला, जिसे निगाह मिली उसे इंतजार मिला, कोई पुकार रहा था खुली फिजाओं से, नजर उठा के देखी तो चारों तरफ हिसार मिला, हर एक सांस न जाने है जुस्तजू किसकी, हर एक दयार मुसाफिर को बेदयार मिला, ये शहर है या नुमाइश लगी हुई है कोई, जो आदमी भी मिला बनके इश्तहार मिला. वा. तर हे होते डॉक्टर रवी गोडसे. त्यांच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने ते दिलखुलास सल्ले देतात त्याच पद्धतीने लेट्सअप मराठीशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्यात. राजकारण असेल, हेल्थ सेक्टर असेल, भारत अमेरिका संबंध असतील, आजची भारतातली युवा पिढीला नेमकं काय करायचंय याबद्दलही त्यांनी मनसोक्तपणे उत्तर दिले. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी.
जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.